मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. जाणी श्वासाकडे, प्राणधारण, इनर अवेअरनेस, आंतरिक सजगता. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनामध्ये. करूया श्वसन मार्ग शुद्धी. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन, कपालभातीची कृती. यथाशक्ती प्रयत्न. आहे तो श्वास सोडूया. एक सहश्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. सावकाश कृती थांबूया. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग याचा अनुभव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया नेत्रशुद्धी. अलगद डोळे उघडून समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, हा संपूर्ण तपशील आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी मनामध्ये सामावून घेत आहोत. ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मवेदा, असं माऊलींनी ज्याचं वर्णन केलेलं आहे, असा हा अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप, ब्रह्माचं एकअक्षरी स्वरूप ओम आपण आपल्या उघड्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. आपण करतोय बहिर त्राटक. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे, गणेश रूपी ओम आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी मनामध्ये सामावून घेत आहोत. डोळ्यावर कोणताही ताण नाहीये. चेहरा अगदी शांत आहे आणि एक हलकस स्मित हास्य. डोळे जळावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास डोळे अलगद मिटून घेऊया आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न आपण करतोय. अंतरत्राटक. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू आणि मकार महेश, असा स्थिती उत्पत्ती लय सर्वसमावेशक ओम आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनात ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन. ओम ओम आणि ओममय होण्याचा प्रयत्न. साधनेकडे आपली वाटचाल सुरू होत आहे. विचारांची गती हळूहळू मागे पडलेली आहे आणि आपल्या साधनेच्या मार्गावर आपण एक एक पाऊल पुढे जात आहोत. करूया वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार उच्च पट्टीतला असेल, अकाराचं प्रमाण जास्त, मकाराचं प्रमाण कमी. आणि यासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. हा श्वास सोडत उच्चार. अ. या उच्चाराच्या कंपनांची अनुभूती पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत. दुसरा उच्चार मध्यम पट्टीतला अकार मकार समसम प्रमाणात. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ.
कंपनांची अनुभूती आपल्या नाभीपासून कंठापर्यंत. तिसरा उच्चार शरीराकडून मनाकडे नेणारा, मकार लांबवलेला, खर्ज स्वरातला म्हणजे अगदी पुटपुटल्याप्रमाणे उच्चार. याकरिता खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. हा श्वास सोडत उच्चार ओम. कंपनांची अनुभूती आपल्या कंठापासून मस्तिष्कापर्यंत. चौथा उच्चार अतिशय महत्वाचा, बुद्धी तत्वाकडून आत्मतत्वाकडे नेणारा मानसिक उच्चार. याला कोणतंही प्रमाण नसेल. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मनातल्या मनात उच्चार कंपनांची अनुभूती संपूर्ण शरीरभर. प्रार्थना दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन आणि नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. स्वागत आहे. आज आपली सगळ्यात शेवटची सिस्टीम ती म्हणजे आपली रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे आपली श्वसन संस्था. याच्याशी आधारित आजची साधना असेल. काल आपण डायजेशन बद्दल साधना केली आणि आजची साधना जी आहे ही आपली फुफ्फुस लंग्स कॅपॅसिटी अधिक कार्यक्षम कशी होईल याच्यासाठी असेल. तर त्यासाठी आपल्याला आता दंड स्थितीमध्ये जायचं. उठून उभं राहायचं. दंड स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांवर नंतर घ्यायचं. एका हाताने दुसऱ्या हाताने गट पकडायचे. मान मागे सैल सरसरून. करणार आहोत इंजिन दोन. तर त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले आहेत. आता ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे किंवा नुकतीच एंजिओप्लास्टी एंजिओग्राफी झाली असेल तर त्यांनी ही इंजिन दौड करणं टाळायचं आहे. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहेत. दोन्ही हाताच्या मुठी वळून घ्या घट्ट. दोन्ही हाताच्या घट्ट मुठी वळून घ्यायच्या आणि त्या आता आपल्या छातीपाशी असतात. बघा या. ठीक आहे. आता उजवा हात पुढे येईल, डावा पाय मागे आणि मग डावा हात पुढे, उजवा पाय मागे. अशी थोडीशी जलद आपल्याला हालचाल करायची. ठीक आहे. बघा या प्रकारे. 1 2 आणि थोडस उडी मारण्याचा प्रयत्न करा म्हणजे टाच आपल्या सीटला लागेल. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. बरोबर. छान. थांबायचंय. छान. थांबा. हाताची कडी तशीच ठेवायची आणि आता तिथल्या तिथे स्पॉट जेवतो. आपण आता टाचा आपल्या सीटला लावल्या बरोबर. आता गुडघे जे आहेत ते समोरून वरती येतील. बघा या प्रकारे. 1 2 3 4 5 6 म्हणजे गुडघे समोरून घ्यायचे. टाचा आपल्याला सीटला लावायचे नाही. आता हे अजून व्यवस्थित होण्यासाठी हाताच्या मुठी सोडून द्या. दोन्ही हात समोर घ्या असे. हा. आणि आता आपल्या मांडीचा जो भाग आहे तो आपल्या हाताला लागेल एवढं आपल्याला वरती घ्यायचं. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. बरोबर. छान. थांबायचं. श्वासाची गती वाढली असेल. थोडस पुढे झुका. नाकाने श्वास घ्या. तोंडाने सोडा. पुन्हा वर यायचंय. करणार आहोत जम्पिंग जॅक.
दोन्ही पाय जुळलेले. आपल्याला उडी मारून आपले पाय लांब करायचे आहेत आणि हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आहेत. बघा या प्रकारे. दोन. ठीक आहे, बघा. हा, करेक्ट, बरोबर बरोबर. 2 3 4 5 6 7 8 9 10. थोडंसं स्पीड वाढवूया. 12 14 15 16 18 19 20. बरोबर, छान. विश्रांती म्हणजे मुखधोती करायची. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. थोडासा आपला श्वास वाढतो तेव्हा बरोबर आपली म्हणजे जो आपला कार्बन डायऑक्साईड जो असतो ना शरीरातला, तो जास्त प्रमाणामध्ये बाहेर फेकला जातो. विश्रांती. आणि पुन्हा आपल्याला टाळ्या वाजवायच्या. आता ह्या थोड्याशा क्रॉस असतील बघा. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय. उजवा हात वर, डावा हात खाली. थोडस आपल्याला मागून खांदे ताणायचे आहेत. 1 टाळी, 2 टाळी. क्रॉस होऊन आपल्याला टाळी करायची. ठीक आहे, दोन्ही हात समोर घ्या. आणि आता थोडेसे क्रॉस करा. आपल्याला क्रॉस नाही व्हायचं, फक्त हात क्रॉस करायचे. बाकी आपण मध्यभागीच आहोत संपूर्ण शरीर. आणि ठीक आहे, सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. हा, छान. हा, थांबायचंय. आणि आता समोरून टाळी. एकदा पुढे, एकदा मागे. 1 पुढे, मागे 2 पुढे, मागे 4 पुढे, मागे 5 पुढे, मागे 6 पुढे, मागे 7 पुढे, मागे 8 पुढे, मागे 9 पुढे, मागे 10. बरोबर. आणि आता पुन्हा एक वर टाळी द्यायची. उजवा पाय फोल्ड करायचा, त्याच्या खाली टाळी. पुन्हा वर टाळी आणि डाव्या पायाच्या खाली टाळी. ठीक आहे, हा. पाय फोल्ड करायचा, पाऊल असं पुढे नाही घ्यायचं, पाय असा सहज फोल्ड करायचा. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. थांबा. विश्रांती. थोडंसं वॉर्मअप पण झालेलं आहे आणि आपल्या साईडचे वायुकोश मोकळे झालेत. आपण हाताची स्ट्रेचनिंग जे आहे ते जास्त केलंय. त्यामुळे आपले बाजूचे वायुकोश मोकळे होतात आणि आपली लंग्स कॅपॅसिटी पुन्हा एकदा वाढते. विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात आपल्याला खांद्यातून सरळ करायचे आहेत. बरोबर. हाताची पाचही बोटं जोडलेली. आणि आता एकदा आपल्याला उजवीकडे वळायचंय. मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. हात कुठेही फोल्ड न करता हात एका सरळ रेषेमध्ये असतील. फक्त आपण बेंड होतो. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. सुरुवात करूया. उजवीकडे 1 डावीकडे 2 उजवीकडे 3 डावीकडे 4 उजवीकडे 5 डावीकडे 6. बरोबर. उजवीकडे हात अमृतताई सरळ असू दे. सरळ थोडेसे फोल्ड होत आहेत. एकदम सरळ ठेवा. मध्यभागी या. एकदम सरळ ठेवा. मध्यभागी या, मध्यभागी या. हा, दोन्ही पाय जुळलेले. अगदीच कोणाला बॅलन्स जातोय असं वाटत असेल ना, तर त्यांनी पायांमध्ये अंतर घ्या. हा, आणि आता एकदा उजवीकडे वळा. फक्त कमरेतून उजवीकडे. बरोबर. मध्यभागी, डावीकडे. हा, हात आपल्याला तशीच सरळ ठेवायचे. उजवीकडे, डावीकडे. उजवीकडे, डावीकडे. बरोबर. उजवीकडे, डावीकडे. छान. थांबायचंय. दोन्ही हात खाली. पुन्हा एकदा विश्रांती. मागे सैल सोडूया. विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. दोन्ही हात समोर घ्यायचे आणि जोडून घ्यायचे. दोन्ही हात असे जोडायचे एकमेकांना. नमस्कार कसं करतो त्याप्रमाणे. बरोबर. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात लांब करतील. श्वास घेत घेत लांब. बरोबर. श्वास सोडत जवळ. अगदी सावकाश कृती.
श्वास घेतला, श्वास सोडत जवळ, श्वास घेतला, श्वास सोडत जवळ, श्वास घेतला, बरोबर, श्वास सोडत जवळ. आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, वर्टिकली खेच. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, बरोबर, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या, तळवे स्क्रीनकडे, तळवे स्क्रीनकडे, बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत आपले हात छातीपाशी येऊ देत, तळवे छातीच्या दिशेला, बरोबर. पुन्हा श्वास घेतला, तळवे स्क्रीनकडे, श्वास सोडत जवळ, श्वास घेतला, श्वास सोडत जवळ, बरोबर, श्वास घेतला, श्वास सोडत जवळ. आता आपले हात नजरेच्या रेषेमध्ये जातील, हा थोडेसे वरती असतील. श्वास घेतला, नजरेच्या रेषेमध्ये, श्वास सोडत जवळ, श्वास घेतला, बरोबर, श्वास सोडत जवळ, श्वास घेतला, श्वास सोडत जवळ, श्वास घेतला, लास्ट राऊंड, श्वास सोडत जवळ. आता श्वास घेत आपल्याला हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, छातीपाशी, बरोबर, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक लास्ट राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, खाली येऊन थांबायचं, दोन्ही हात खाली आणि विश्राम. मानमध्ये सैल सर सोडूया, विश्राम. करूया सूर्यनमस्कार. त्यासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचंय, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात सैल सर सोडून द्यायचे जमिनीच्या दिशेने. दोन्ही पाय जोडलेले असतील, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. आणि आता दोन्ही हात जोडून घ्या, डोळे अंतत मिटून घ्या. बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवणारा सूर्य पाहण्याचा प्रयत्न करूया. पावसाळ्याचे दिवस आहेत, सूर्यदेवतेचं आपल्याला दर्शन फार क्वचितच मिळतं, पण तरीही आपण आपल्या बंद डोळ्यांसमोर उगवता सूर्य त्याचं चित्र पाहण्याचा प्रयत्न करूया. सर्वश्रेष्ठ कर्मयोगी संपूर्ण जगाला ऊर्जा आणि प्राणशक्ती देण्याचं काम सूर्यदेवता करते. त्यांच्यासारखा कर्मयोग अंश रूपाने आपल्यामध्येही यावा अशी प्रार्थना आपण सूर्यदेवतेकडे करूया. आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. डोळे आहे तो श्वास सोडून द्यायचा आहे. 1 नमस्कारासन. श्वास घे 2 हस्त उत्तानासन. श्वास सोडत 3 हस्त पादासन, बरोबर. श्वास घेत उजवा पाय मागे, अश्वसंचलनासन. श्वास सोडत डावा पाय मागे, चतुरंग दंडासन. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. 6 श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, अष्टांगासन. 7 श्वास भरून घेत भुजंगासन. 8 श्वास सोडत पर्वतासन. 9 श्वास घेत उजवा पाय पुढे, अश्वसंचलनासन. 10 श्वास सोडत हस्तपादासन. 11 श्वास घेत हस्त उत्तानासन. 12 श्वास सोडत नमस्कारासन. अजून 3 आपल्याला करायचे श्वासाशी आधारित. आता मी फक्त अंक मोजेन आणि इनहेल एक्झेल बोलेन, त्याप्रमाणे आपल्याला कृती करायची. ओम आदित्याय नमः. 1 एक्झेल,
2 इनहेल, 3 एक्झेल, 4 इनहेल डावा पाय मागे, 5 एक्झेल, 6 इनहेल एक्झेल, 7 इनहेल, 8 एक्झेल, 9 डावा पाय पुढे इनहेल, 10 एक्झेल, 11 इनहेल, 12 एक्झेल. अजून 2 यथाशक्ती प्रयत्न असेल. आता फक्त अंक काउंटिंग करीन, पण त्याप्रमाणे आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे असेल. ओम मित्राय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे, 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे, 10 11 12 शेवट. ओम खगाय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, बरोबर, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. आता 2 डायबिटीज वाले सूर्यनमस्कार जे आपण काल पाहिले होते. ओम सवित्रेय नमः. 1 हस्त उत्तानासन, 2 हस्त पादासन, 3 उजवा पाय मागे अश्व संचलनासन, 4 डावा पाय मागे चतुरंग दंडासन, 5 शशांकासन, दोन्ही गुडघे जमिनीकडे, पावलं फ्लॅट, सीटचा भाग पायावर, कपाळ जमिनीवर. 5 शशांकासन, 6 अष्टांग नमस्कार, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 शशांकासन, 10 उजवा पाय पुढे अश्व संचलनासन, 11 हस्तपादासन आणि 12 तिथल्या तिथेच नमस्कार. अजून एक शेवटचा करूया. ओम भास्कराय नमो नमः. 1 हस्त उत्तानासन, 2 हस्तपादासन, 3 डावा पाय मागे अश्व संचलनासन, 4 चतुरंग दंडासन, 5 शशांकासन, 6 इथे आता आपल्या पोटावरती आलेला प्रेशर त्याकडे लक्ष द्यायचं आहे. डायबिटीज हा यासाठी याला डायबिटीजचे सूर्यनमस्कार म्हणतात, कारण की इथे ओटी पोटावरती प्रेशर येतो. 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 पुन्हा एकदा शशांकासन, 10 डावा पाय पुढे अश्व संचलनासन, 11 हस्तपादासन आणि 12 तिथल्या तिथे नमस्कार. श्वासाची गती वाढली असेल तर दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, नाकाने श्वास घ्या, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडा. सावकाश बैठक स्थितीमध्ये विश्रांती आणि त्यानंतर एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर असेल, विश्रांती. दोन्ही पाय जोडून द्यायचे, दोन्ही हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय आपल्याला दोन्ही हात आणि पाय एकत्रित 90 डिग्री वर घेऊन यायचे आणि जेव्हा आपण ते खाली घेऊन येऊ त्यावेळेला आपल्याला अ उ म अशी जोड द्यायची आहे. ठीक आहे.
सुरुवात करूया. दोन्ही पाय आणि हात 90 डिग्री वर घ्या आणि आता एक श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत अकार उकार मकार एकत्रित करायचा आहे आणि दोन्ही हात पाय खाली येतील. अजून एक राऊंड करूया. श्वास घे, दोन्ही हात पाय वर, हातापायाचे तळवे सिलिंगकडे आणि श्वास सोडत अकार उकार मकार एकत्रित. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. आता दोन्ही हात आपल्याला खांद्यातून सरळ करायचे. खांद्यातून सरळ करा. जमिनीवरती आडवे खांद्यातून. आणि आता श्वास घे, आपल्याला हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. श्वास घेत वर, तळवे सिलिंगकडे आणि श्वास सोडत सोडत खाली. पूर्णपणे हात आपल्या शरीराच्या जवळ घेऊन या. पुन्हा श्वास घेत घेत दोन्ही हात वर, तळवे सिलिंगकडे, श्वास सोडत खाली. आणि त्यानंतर आपल्याला करायचं आहे उत्तान भद्रासन. आपण बटरफ्लाय जसं करतो त्याप्रमाणे पायाची स्थिती. दोन्ही पावलं जोडून घ्या. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या छातीपाशी असतील. आता हेच जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. हातांचा स्पर्श हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. आपले पाय अजून जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. आणि आता बघा, पाठीच्या कड्याला आलेल्या उभ्या कक्षेतला खेच, तिथले साईडचे वायुकोश मोकळे होत आहेत, त्याकडे लक्ष. दीर्घ श्वसनाचं एक आवड आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. थांबा आणि संथ गतीने श्वास सोडा. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात खाली आणि दोन्ही पाय तिथल्या तिथे आता उभे करायचे. तिथल्या तिथे उभे फोल्ड केलेले असतील ते उभे. हा, बरोबर, छान. दोन्ही पायांमध्ये आता दोन्ही पाय जुळलेले ठेवा. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी चिकटलेली आहे. आज आपण करणार आहोत सेतू बंधासन. याची आपण जे मागे एकदा केलं होतं ते हात आपण डोक्याच्या दिशेने वर नेले होते, बरोबर. आज आपल्याला तसं न करता दोन्ही हात आपले शरीराच्या जवळ असतील. दोन्ही पाय जुळलेले आहेत. मांडीला मांडी, गुडघ्याला गुडघा आणि पावलाला पाऊल चिकटलेलं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपले घोटा म्हणजे अँकल पकडायचा प्रयत्न करा. अट्टाहास नसते. दोन्ही पायाचे अँकल पकडायचे. शक्य असेल त्यांनी. हा, नाहीतर अगदीच आपल्याला हे कठीण वाटत असेल तर दोन्ही हात शरीराच्या जवळ ठेवा, एकदम रिलॅक्स. आणि त्यानंतर आपली अपर बॉडी हळूहळू म्हणजे आपल्या सीटचा भाग, आपल्या कमरेचा भाग आणि आपला संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. हनुवटी आपली चिन लॉक पोझिशन होईल. ज्यांना शक्य आहे त्यांनी अँकल पकडा, नाहीतर आपले हात जमिनीवरतीच ठेवा पण हातांचा आधार पॅसिव्ह असेल. छान छान अमृताताई. आणि आता इथे थोडा वेळ थांबूया. इथे पुन्हा एकदा आपल्या फुफ्फुसांचं आडव्या कक्षेमध्ये प्रसरण होत आहे, ते ताणले जात आहे, त्याकडे लक्ष. आणि जोड श्वासाची. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. उलट चाल करताना सावकाश पाठीचा एक एक मणका जमिनीवर येईल.
त्याच्यानंतर आपल्या कमरेचा भाग आणि मग सीटचा भाग. हाताची पकड सोडून द्या, दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांनंतर विश्रांती. सावकाश एका कुशीनं वळायचं आहे आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. डोळे बंद, श्वास चालू. आणि आता स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता एका हातावर दुसरा हात ठेवायचा. एका हातावर दुसरा, हाताची घडी करायची. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. बरोबर. दोन्ही पाय जोडलेले किंवा थोडस मागून अंतर घ्या दोन्ही पायांमध्ये. टाचा आतल्या बाजूला असू देत आणि पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आणि आता आपल्याला श्वास घेत आपले हात छातीपाशी येतील. श्वास घेत खाली, हात छातीपाशी, नजर सिलिंगकडे. आणि श्वास सोडत आपले हात पुन्हा समोर येतील आणि कपाळ आपलं हाताच्या घडीवर. ठीक आहे. श्वास घेत वर, हाताची घडी छातीपाशी, नजर सिलिंगकडे. आणि श्वास सोडत हाताची घडी पुन्हा मध्यभागी आणि आपलं कपाळ हाताच्या घडीवर. थोडीशी डायनामिक हालचाल. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक लास्ट राउंड करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. थांबायचंय. दोन्ही पाय मागून जोडून घ्या. दोन्ही हात शरीराच्या जवळ येतील. आता आपलं लंग्स कॅपॅसिटी वाढवणार करणार आहोत. भुजंगासन. कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. आता दोन्ही हात आपल्याला फोल्ड करायचे. हाताचे तळवे छातीच्या रेषेमध्ये. हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला जातील. हाताचे तळवे छातीच्या रेषेत. हाताची पाचही बोटं जोडलेली, मागून पाय जोडलेले आहेत. आणि आता सावकाश आपल्याला आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग जमिनीपासून वर उचलायचंय. दोन्ही हात जे सपोर्ट साठी जमिनीवर आहेत ते काढून घ्या. थोडेसे वरती घ्या. हात सरळच ठेवा. हात सरळच ठेवा. हा, फक्त तिथल्या तिथे फोल्ड करायचे आपल्याला. हा, आणि आता हाताचा सपोर्ट काढून घ्या जमिनीपासून, जो जमिनीवर आहे तो. म्हणजे खांदे मागून एकमेकांच्या जवळ. बरोबर. आणि सुरुवात, नजर आपली समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि आता इथे थांबा थोडा वेळ. बरोबर, छान. 1 2 3 4 5. उलट चाल. सावकाश आपल्याला आपलं कपाळ आणि हाताची घडी म्हणजे आपले हात जमिनीवर टेकवायचे. दोन्ही हात खाली सरळ, एका गालावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचं आणि आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या. आणि त्यानंतर बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवा. थोडा वेळ विश्रांती. संपूर्ण आपण जी काही साधना केली पाठीवर पडून पोटावर पडून, त्यामुळे आलेला थकवा तुम्हाला वाटतोय का, की श्वासाची गती वाढली आहे, संथ आहे, हे आपलं आपण तपासून पहा. आणि आता विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. एकेका पायाने वज्रासन. उजवा पाय फोल्ड करूया आणि मग डावा पाय. हातांची ध्यान मुद्रा. डोळे अंतर पेटून घेऊया.
एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पहा. कुठे पायाचे स्नायू तुम्हाला अधिक तिथे प्रेशर आल्यासारखं वाटतोय का? कुठे ताण, दाब जाणवतोय का? हे आपलं आपण तपासून पाहूया. करणार आहोत आपण आता मंडूकासन. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी आपली पावलं जी आहेत ही सीटच्या बाहेर घेऊन येण्याचा प्रयत्न करा. पावलं सीटच्या बाहेर घेऊन या आणि सीटचा भाग पूर्णपणे जमिनीवर येईल. पावलं सीटच्या बाहेर, सीटचा भाग जमिनीवर. ओके. आता इथे अँकल वरती आपला प्रेशर येतो. खूप सारा प्रेशर येतो अँकल वरती. त्यामुळे ज्यांना अगदीच कठीण वाटत असेल गुडघ्यावरती आणि अँकल वरती खूप जास्त प्रेशर आल्यासारखं वाटत असेल, तर त्यांनी काय करायचंय, वज्रासनामध्येच यायचंय. फक्त जे समोरून दोन्ही गुडघे जुळलेले आहेत ना, ते फक्त लांब करायचे आहेत. जे गुडघे समोरून जुळलेले आहेत, त्यांनी फक्त हे लांब करा. ज्यांना अँकल वरती जास्त प्रेशर वाटत असेल त्यांच्यासाठी ही सूचना. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांना ही सूचना आहे की ज्यांना पावलं बाहेर काढल्यावर प्रेशर वाटत असेल त्यांनी असे गुडघे लांब करा. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही पावलं सीटच्या बाहेर घेऊन या आणि सीटचा भाग पूर्णपणे आता जमिनीवरती असेल. आणि आपली पावलं बघा, पावलांचे जे तळवे आहेत ते सिलिंगच्या दिशेत. ठीक आहे? हा, बरोबर. आणि आता आता इथे थोडा वेळ थांबा. डोळे अलगद मिटून घ्या. आणि करणार आहोत उत्तान मंडूकासन. म्हणजेच उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर घ्या. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ देत. बरोबर. आणि तो मागे फोल्ड करून डाव्या खांद्यावर ठेवा. छान. मग डावा हात डोक्याच्या दिशेने वर घ्या सरळ. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ देत आणि तो मागून उजव्या खांद्यावर ठेवा. आणि डोळे अलगद मिटून घ्या. जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते, श्वसन मार्ग सुधारतो. मान मध्यभागी असेल, डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत आणि हलकसं स्मित हास्य चेहऱ्यात. आपण घेतलेली स्थिती, त्याचा आनंद, समाधान. आणि ते थांबूया. 1 2 3 4 5. छान. उलट चाल. डावा हात आधी गुडघ्यावर येईल, मग उजवा हात येईल. ज्यांनी पावलं सीटच्या बाहेर काढलेली आहेत त्यांनी पुन्हा एकदा वज्रासनामध्ये स्थिर व्हायचंय. आपल्या हातांचा सपोर्ट त्या जमिनीवरती आणि पावलं पुन्हा एकदा आपल्या सीटच्या खाली. पुन्हा डोळे बंद. अँकल वरती आलेला प्रेशर, गुडघ्यांवरती थोडासा प्रेशर येतो. आणि करूया मार्जरासन. त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचं आहे. दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्या शोल्डर एवढं अंतर. तुम्ही हाताच्या आधाराने हे अंतर घेऊ शकता. उजवा हात हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला लावून घ्या आणि त्याप्रमाणे उजव्या हाताच्या बोटाप्रमाणे डावा गुडघा ऍडजस्ट करा. दोन्हीही हातांची कोपरं गुडघ्याला लावून घ्यायची आहेत. खांद्यातून दोन्ही हात, गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करूया. नजर आपली जमिनीच्या दिशेने दोन्ही हातांच्या मध्ये असेल. पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. आपण मार्जरासनची आज क्रिया करणार आहोत. पूर्ण मार्जरासन करणार नाही आहोत. म्हणजे श्वासाशी आधारित. कारण की आपलं आजचं जो सिस्टीम आहे श्वसन मार्ग रेस्पिरेटरी सिस्टीम, आणि त्यासाठी आपण ही क्रिया करणार आहोत. तर आपल्याला श्वास घेत मार्जरासन भाग 1 करायचा आहे. इनहेल अप, नजर सीलिंगकडे. एक्झेल डाऊन, हनुवटी गळ्यात. इनहेल अप, एका लयीमध्ये करण्याचा प्रयत्न. एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, exhale down. Last round. Inhale up, exhale down. थांबायचंय. तिथल्या तिथेच थांबायचं आहे. बरोबर. आणि आता उजवा जो आपला पाय आहे, उजव्या पायाचं पाऊल उजव्या हाताच्या जवळ घेऊन या, बाहेरच्या दिशेने. उजव्या पायाचं पाऊल उजव्या हाताच्या तळव्याच्या जवळ, बाहेर. बरोबर. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर करा.
नजर आपली उजव्या हाताच्या पंजावर. बरोबर, छान. आणि ते थांबवा. 1 2 3 4 5. उलट चाल. उजवा हात खाली आणि आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली डाव्या हाताच्या पंजावर. आणि इथे थांबूया. 1 2 3 4 5. डावा हात खाली. उजवा पाय पुन्हा एकदा फोल्ड करायचा आहे. आणि आता डावं पाऊल बाहेरून डाव्या हाताच्या तळव्याजवळ येईल. बरोबर, छान. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली उजव्या हाताच्या तळव्याकडे. आणि थांबूया. 1 2 3 4 5. उजवा हात खाली. आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. आणि थांबूया. जोड श्वासाची आहे. 1 2 3 4 5. डावा हात खाली. डावा पाय पुन्हा फोल्ड करायचा आहे. दोन्ही पाय जोडून ठेवूया. वज्रासनामध्ये स्थिर होऊया. डोळे अगदी मिटलेले. पुन्हा लक्ष आपल्या श्वासात. श्वासाची गती वाढली आहे की संथ आहे हे आपलं आपण तपासूया. सावकाश एकेका पायाने वज्रासन सोडून देऊया. एक एक पाय सरळ कर. उजवा पाय आणि मग डावा पाय. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि थोड्या वेळ विश्रांती. अँकल जॉईंट मध्ये ताण वाटत असेल तर थोडीशी पावलं एकमेकांवरती अशी आपण घ्या. आता विधिवत पद्मासन. पद्मासन किंवा अर्ध पद्मासन घालायचंय. पाठीचा कणा सरळ करणार आहोत. पर्वतासन. पुन्हा एकदा इथे आपल्या डायफ्राम जो आहे म्हणजे आपलं पोट आणि आपल्या छातीला जोडणारा जो श्वासपटल आहे तर त्या डायफ्रामचं आपल्याला आता पुढचं आरोग्य जे आहे किंवा त्याची जी क्षमता आहे ती आपल्याला अजून वाढवायची आहे. आणि त्यासाठी आपण करणार आहोत पर्वतासन. तर दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत. हाताची कोपरं जमिनीला समांतर असतील. जोडलेले हात छातीपाशी असतील. आणि आता एक हलकासा प्रेशर आणायचा आहे. दोन्ही हातांवरती जोडलेल्या हातांवरती प्रेशर आणा. आणि ह्या प्रेशरनेच जोडलेले हात हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत डोक्याच्या दिशेने सरळ वर घ्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना लागू होऊ देत. हातांची बोटं कुठेही इंटरलॉक करायची नाहीयेत. अंगठे सुद्धा आपल्याला इंटरलॉक करायचे नाहीयेत. ते एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये आहेत. जोडलेले आहेत. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. थोडेसे हात असे मागे घ्या म्हणजे अपेक्षित असा खेच मिळेल. आपले साईडचे सगळे वायुकोश मोकळे होत आहेत. डोळे बंद. दीर्घ श्वसन आहे तो श्वास सोडायचा आहे. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास करून घेऊया. संथ गतीने श्वास सोडून एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. आपला श्वसन मार्ग अधिक प्रमाणात सुधारणार आहे. तो छान अजून कार्यक्षम होणार आहे. बिल्डअप होणार आहे ही भावना आपल्या मनावर. छान. उलट चाल करूया. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत जोडलेले हात पुन्हा एकदा कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटून घेऊया. तिथल्या तिथेच विश्रांती. संपूर्ण आपले जे स्नायू आहेत हे आता वर्टिकली त्यांना खेच मिळाला होता. बरोबर. आता थोडस आपण त्यांना म्हणजे आपल्याला थोडस आडव्या कक्षेमध्ये यांचं प्रसरण करायचं. त्यासाठी हाताची घडी करायची. एका हातावर दुसरा हात ठेवायचा आहे. बरोबर. आणि आता श्वास घेत घेत आपल्याला हात लांब न्यायचे. श्वास घेत घेत लांब. बरोबर. श्वास सोडत जवळ. छान. श्वास घेत लांब. घरी जर सिनियर सिटीजन असतील ना त्यांना सुद्धा तुम्ही हे करायला सांगू शकता. म्हणजे त्यांना सॉलिड असणं जमणार नाही. श्वास सोडत जवळ.
ही जी साध्या साध्या सोप्या सोप्या कृती आहेत ना, याच्याने सुद्धा त्यांची लंग्स कॅपॅसिटी वाढू शकते. श्वास घेत घेत लांब, श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब, लास्ट राउंड, श्वास सोडत जवळ. छान. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घेऊया. श्वासाची गती संथ असेल, लयबद्ध असेल याची जाणीव. प्राणायामाला सुरुवात करण्याआधी करणार आहोत कपालभातीची आवर्तनं. 10 आवर्तनं, डोळे अलगद मिटलेले, ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास, सॉरी, कपालभाती आपण करतोय ना, आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या, पोट किंचितसं बाहेर येईल आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. कपालभातीला सुरुवात, 10 आवर्तनं यथाशक्ती. कृती थांबवायची. श्वसन मार्ग आपण मोकळा करून घेतलेला आहे. कपालभातीच्या सहाय्याने प्राणायामाचा श्लोक, प्राणशक्ती, तिला मनोमन वंदन. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. श्रीश म्हणजे आपली बुद्धी आणि प्रज्ञा म्हणजे संपत्ती, आरोग्य, धनसंपदा. आपण आपल्या प्राणशक्तीला मनोभावे वंदन करतोय. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर. आज आपण करणार आहोत प्राणमुद्रा, जी आपली प्राणशक्ती वाढवते. ही कशी करायची आपण मागेही पाहिलं होतं, तरी पुन्हा एकदा दाखवते. दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत आणि आपली करंगळी आणि त्याच्या रिंग फिंगर जी आहे ती फोल्ड करायची. तिची टोकं अंगठ्याच्या टोकाला लावून घ्यायची, बाकीची 2 बोटं आपली सरळ असतील. ही झाली आपली प्राणमुद्रा. बरोबर. करंगळी आणि रिंग फिंगर जी आहे तिची टोकं अंगठ्याच्या टोकाला लावून घ्यायचंय आणि बाकीची 2 बोटं सरळ. हाताचे तळवे सिलिंगकडे, दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. हाताची कोपरे शरीराच्या जवळ असतील आणि या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबूया. जाणीव आपल्या श्वासाकडे असेल. अलगद डोळे उघडायचे, थांबायचं आहे. आणि आपण आता करणार आहोत भस्त्रिका प्राणायाम, ज्याच्याने आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते. आता हा प्राणायाम याच्या आधी पण आपण घेतलाय वर्गामध्ये, पण पुन्हा एकदा कॉन्ट्राइंडिकेशन सांगते, की ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, डिप्रेशनचा त्रास आहे, कुठल्याही प्रकारची जर मानसिक म्हणजे आपली मानसिक ट्रीटमेंट चालू असेल, सायकोलॉजिकल ट्रीटमेंट चालू असेल, तर हा भस्त्रिका प्राणायाम करणं टाळायचं आहे. ज्यांची कुठल्याही प्रकारची अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी झाली असेल, हृदयविकार, त्याचा जर नुकताच झटका येऊन गेला असेल, तर हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. तर आता हा कसा करायचा? आपण अगदी मृदू भस्त्रिका घेतो, याच्या आधी पण आपण केलेला आहे. हाताच्या मुठी घट्ट वळून घ्यायच्या आहेत. इथे आपल्याला फोर्सफुली पूरक आणि फोर्सफुली रेचक म्हणजे श्वास घेण्याची आणि सोडण्याची कृती आपल्याला फोर्सफुली करायची असते आणि त्यावेळेला आपल्या शरीराचं तापमान वाढतं, श्वासाची गती वाढते. म्हणून हाय ब्लड प्रेशर, हृदयविकारवाल्यांनी आणि डिप्रेशन असणाऱ्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. ठीक आहे, आता सुरुवात करूया. फोर्सफुली पूरक, फोर्सफुली रेचक. पूरक करताना हात समोर येतील, म्हणजे श्वास घेताना हात समोर, श्वास सोडताना मागे. ठीक आहे, फोर्सफुली कृती करायची, यथाशक्ती प्रयत्न. हाताच्या मुठी वळून घेतल्या, पूरक, रेचक, 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 पूरक, रेचक. आता हात वर, पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक,
रेचक स्फुरक रेचक स्फुरक रेचक स्फुरक रेचक स्फुरक रेचक. थांबायचंय, थांबायचं आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या हाताची प्राणमुद्रा या प्रकारे दोन्हीही बोटांची प्राणमुद्रा करायची आहे आणि डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. हाताचे तळवे सिलिंगकडे, लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वासाची गती वाढल्यासारखी वाटत असेल, हृदयाची गती वाढल्यासारखी वाटत असेल, एक थोडीशी उष्णता आपल्या शरीरामध्ये निर्माण झाल्यासारखी वाटत असेल, या सगळ्याचा मागोवा एक हलकंसं स्मित हास्य चेहऱ्यावर. त्याला कॉम्प्लिमेंटरी आपण आसन करणार आहोत. शीतली प्राणायाम, जो आपण कालही केला होता. डोळे अलगद मिटलेले आहेत. जिभेची पन्हळ करायची, जीभ बाहेर घेऊन यायची. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्या. जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने संथरेच. पुन्हा एकदा जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, जीवातमध्ये, तोंड बंद आणि नाकाने संथरेच. काही क्षण शांत. आपण जे पद्मासन अर्ध पद्मासन घातले ते सोडून द्यायचे आणि साधी मांडी घालायला हरकत नाहीये. साधी मांडी घालायची. करणार आहोत ओंकार साधना. पुन्हा एकदा इथे आपला श्वासपटल म्हणजे आपला डायफ्राम जो आहे तो आपल्याला अधिक कार्यक्षम करायचा आहे आणि त्यासाठी ही ओंकार साधना. साधी बैठक घालायची आहे. दोन्हीही हातांची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श. बरोबर. पाठीचा कणा सरळ समस्थितीमध्ये. तो रिलॅक्स असेल पण कुठेही तो आपल्याला पोक काढून बसायचा नाहीये. मान मध्यभागी आहे, हनुवटी जमिनीला समांतर आहे. डोळे अलगद मिटून घेऊया. आपली संपूर्ण जाणीव जी आहे ही या प्राण मुद्रेकडे केंद्रित करून घेऊया. अंगठ्याचं टोक आणि आपलं पहिल्या बोटाचं टोक यांचा एकमेकांना जो स्पर्श झालेला आहे तिथे हलकासा दाब आणा आणि तिथून जो रक्तप्रवाह चालू आहे आणि त्या रक्तप्रवाहाची स्पंदन त्याचा अनुभव घ्या. त्या व्हायब्रेशन्सचा अनुभव घ्या, ज्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो. मनाची चंचलता कमी होण्यासाठी, मन एकाग्र होण्यासाठी, अधिक निर्णयक्षम ग्रहणक्षम होण्यासाठी या प्राणस्पंदनांची अनुभूती. कपाळावर कोणतीही आटी नाहीये. डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत आणि एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. संपूर्ण योगिक श्वसन अकार उकार आणि मकारासहित आपल्याला करायचं आहे. आपली जाणीव शरीराच्या खालच्या भागाकडे घेऊन जायची आहे. कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंत संपूर्ण उजवा आणि डाव्या पायाकडे आपली जाणीव असेल. आपण जी बैठक घातली आहे त्या बैठकीमध्ये कुठेही आपल्याला ताण वाटतोय का? गुडघ्यावर, पोटीच्या भागावर किंवा अँकल जॉइंट्स वरती, हा आपला आपण तपासून पाहूया. जर तिथे तुम्हाला कुठलाही ताण, दाब वाटत असेल तर तो मनाने त्या भागामध्ये थोडीशी हालचाल करून तो भाग अगदी रिलॅक्स करून घ्यायचा आहे. करणार आहोत विभागीय श्वसनामधलं पहिलं श्वसन अकार. जाणीव आपली शरीराच्या या खालच्या भागाकडे असेल. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. हा श्वास सोडताना अकार
पायाच्या नखापासून ते कमरेपर्यंत संपूर्ण उजव्या आणि डाव्या भागाचे सगळे स्नायू माझे शिथिल होत चाललेले आहेत. जाणीव आपल्या शरीराच्या मधल्या भागाकडे. हातांची ज्ञानमुद्रा आहे. पाठीचा कणा सरळ आहे. उदरभाग उरभाग शिथिल करायचा आहे. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव शरीराच्या या मधल्या भागाकडे आणि श्वास सोडताना उकार. शरीराचा हा संपूर्ण मधला भाग शिथिल होत चाललेला आहे. रिलॅक्स होत आहे. जाणीव आपली कंठापासून मस्तिष्कापर्यंत. करणार आहोत मकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना मकार. मकाराची स्पंदनं आपल्या कंठाच्या इथे, आपल्या नासिकाच्या इथे आणि आपल्या भ्रूमध्य आणि आपलं टाळू चावलं. करणार आहोत संपूर्ण योगिक श्वसन अकार उकार आणि मकारासहित. यासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि हा श्वास सोडताना अ उ म एकत्रित. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अ उ म एकत्रित. रिलॅक्स. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. विचारांची गतीही कमी होत चाललेली आहे. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा या स्थितीचा आपण अनुभव या क्षणी घेत आहोत. सच्चित आनंद स्थिती. खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. प्रचंड सकारात्मक ऊर्जा या क्षणी आपल्याला प्राप्त होत आहे. करणार आहोत ओमचे 11 उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आपल्या बंद डोळ्यांसमोर ओमची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न करूया आणि हे ओमचे 11 उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम. 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 ओम.
शेवटचा उच्चार. ओम. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. मी सुखी आहे, मी समाधानी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषधविरहित आणि व्याधीविरहित आहे. आणि हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्यनियमाने यथाशक्ती करणार आहे. मला भरपूर आत्मविश्वास प्राप्त होत आहे. माझी इच्छाशक्ती प्रबळ होत चाललेली आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं स्मरण करूया. त्यांना वंदन करूया. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात एकत्रित करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतीः. आपल्या त्रिविधही तापांची शांती हो असे आपण त्या पूर्णत्वाला प्रार्थना करीत आहोत. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर आपण आपली साधना ओमला समर्पित करत आहोत. आपला राग द्वेष अहंकार सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन आणि नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. उद्या आपल्याला एक मेडिटेशन घ्यायचंय. तर त्यासाठी एक मेणबत्ती समोर ठेवायची आहे. ग्रुपवरती मी मेसेज टाकेनच. एक मेणबत्ती समोर ठेवायची आणि ती मेणबत्ती आपल्या नजरेच्या टप्प्यामध्ये येईल अशी ती आपल्याला आपल्या समोर घ्यायची. म्हणजे एखादा तुम्ही खाली स्टँड घेऊ शकता, स्टँड किंवा डबा. आणि ती मेणबत्ती आपल्या नजरेच्या मेणबत्तीची ज्योत आहे ती आपल्या नजरेच्या टप्प्यामध्ये येईल अशी आपल्याला ती पेटवून ठेवायची आहे. यासाठी आपल्याला एक छोटा तुम्ही हेडफोन्स वापरले तरी चालतील म्हणजे तुम्हाला बाहेरचा डिस्टर्बन्स जास्त येणार नाही. इकडे आपल्याला फॅन वगैरे बंद ठेवायचे असतात आणि त्याचबरोबर लाईट्स वगैरे पण बंद ठेवायचे असतात. हे एक छोटंसं शुद्धिक्रिया आहे आणि त्या शुद्धिक्रियामधलंच हे एक मेडिटेशन आहे. तर ते आपल्याला उद्या घ्यायचं आहे. उद्या आपल्या वर्गाचा शेवटचा दिवस असेल. म्हणजे जो आपला वर्ग गेल्या महिन्यामध्ये अपूर्ण राहिला होता, तो उद्या आपला कंप्लीट होईल. त्या सगळ्यांचे जे रेकॉर्डिंग्स आहेत आणि तुमचे सर्टिफिकेट्स जे आहेत, हे सगळं तुम्हाला सर पाठवतील. आपला जेव्हा उद्याचा वर्ग पूर्ण होईल त्यावेळेला. ठीक आहे? भेटूया मग उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. धन्यवाद. मीटिंग एंड करते शुभरात्री.